मस्त आला. थँक्स मधुरा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना मस्त चिकन रवा फ्राय कसं करायचं ते बघणार आहोत. ही सेम रेसिपी एक 3-4 वर्षांपूर्वी मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर पण पोस्ट केली होती. पण चला, न्यू इयर स्पेशल तुमच्यासाठी परत खास. तर अर्धा किलो इथे मी बोनलेस चिकन घेतलंय. पहिले आधी ते कट करूयात. याचे ना पातळ असे काप करून घ्यायचे. सो जाडजूड जर वाटला हा पीस आहे तर मध्यभागी कट करायचा आणि हे बघा हे असे करायचं. शक्यतो पातळ ठेवा. जितकं पातळ ठेवाल ना तितका तो फ्राय झाल्यावर छान होतो. आता हा असा जाडजूड असेल तर ही बाजू पण कट करायची. हा तसाही विस्कटलेलाच पीस आहे त्यामुळे याला काही नाही करणार. फक्त थोडासा आकाराने लहान करून थोडासा चेपून घेऊयात. हे बघा असं केलं की झालं का तो एकसारखा होईल. आता चिकनचा फ्राय कुठलाही प्रकार केला ना तर काय होतं, मेनली जेव्हा बोनलेस आपण चिकन घेतो ते तळल्यानंतर किंवा शिजल्यानंतर हलकंसं डेन्स होतं, आतलं रसरशीतपणा निघून जातं. ते टाळण्यासाठी काय करायचं, ह्याच्यासाठी मस्त एक सिक्रेट टिप आहे ते तुम्हाला सांगते. सिक्रेट बिक्रेट काही नाही, खूप वर्षांपासून आपण असंच करतो. तर सगळ्यात आधी पाणी घालून हे स्वच्छ धुवून घेऊयात. कट करण्यापूर्वी धुतलं होतं पण कट केल्यावर पण एकदा धुवून घ्यायचं. धुवून घेतलेल्या चिकन मधलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं. बघा पाणी काढून घेतलं आणि आता हे फक्त पीसेस घेऊयात. यामध्ये घालायचा अर्ध्या लिंबाचा रस. लिंबामुळे हे चिकन आतपर्यंत जो मसाला आहे एक तर तो मुरला जातो आणि रसरशीत राहतं किती वेळ तुम्ही हे कुक केलं तरी. आता यामध्ये मीठही तेच काम करतं त्यामुळे मीठ आवर्जून घाला. हळद, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, सगळं मिसळून घ्यायचं. झाकण ठेवून कमीत कमी 1 तास तरी मुरवून घ्या. शक्य असेल तर रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा ओव्हरनाईट आणि नेक्स्ट डे करा. करण्यापूर्वी 1.5 ते 2 तास बाहेर काढा रूम टेम्परेचरवर. पण वेळ नसेल तर 1 तास तरी हे मुरण्यासाठी ठेवा. चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलंय. जवळपास आता 2 तास मी हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं. छान रसरशीत दिसतंय, व्यवस्थित झालंय. आता यालासाठी ना कोटिंगसाठी एक मस्त मसाला तयार करूयात. तर बाउलमध्ये सगळ्यात आधी घ्यायचंय 20 ग्रॅम लाल तिखट. अर्धा किलो चिकन आहे इतकं लागणार आहे. तुम्हाला कमी हवं असेल तर कमी घेतलं तरी काहीच हरकत नाही. 20 ग्रॅमच गरम मसाला आहे. 20 ग्रॅमच धणेपूड घेतली आहे. 10 ग्रॅम जिरपूड, चवीपुरतं मीठ, अंदाजे 10 ग्रॅम बारीक चिरलेली कोथिंबीर. सुके मिश्रण आधी मिसळून घ्यायचं. काय छान दिसतंय बघा. आता हे सुके मिश्रण, सुके मसाले छान व्यवस्थित मिसळून झाले. यामध्ये आता पाणी घालून याची पेस्ट तयार करायची. साधारण पाव कप तरी पाणी घालायचं. सरसरीत अशी ही मसाला पेस्ट तयार झाली पाहिजे. काय भारी दिसतंय मसाला, आहा. आता मॅरिनेट केलेलं चिकन घेऊयात. यामध्ये ही सगळी मसाला पेस्ट घालायची. मिसळून घ्यायचं. चिकनला मस्त मसाल्याचं कोटिंग आलंय. काय दिसतंय कमाल माहितीये का, खूप जबरदस्त दिसतंय हे चिकन. आता हे बाजूला ठेवूयात. बारीक रवा घ्यायचा, एकदम जो बारीक येतो ना पांढरा शुभ्र तो रवा. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. थोडंसं लाल तिखट नाही घातलं तरी चालेल कारण छान मसालेदार चिकन ऑलरेडी झालेलं आहे. मिसळून घ्यायचं. मीठ घालणं गरजेचं आहे म्हणजे रव्याला चव लागते. चला, आता रव्याचं मिश्रण तयार आहे. मसाला चिकन तयार आहे. हे चिकन यामध्ये घोळवून घ्यायचं. दोनही बाजूने व्यवस्थित असं कोटिंग द्यायचं रव्याचं. वा, क्या बात. आणि हे बाजूला ठेवूया. सगळं चिकन असं याच पद्धतीने घोळवून घ्यायचं रव्यात. मस्त होतं हे. आणि फ्राय करायची अजिबात गरज नाही. जसं आपण फिश फ्राय करतो तसंच करायचं. काही पीसेस मी रवा कोट केलेत. आता काय होतं ना,
बऱ्याचदा रवा तेलात सुटतो, तो सुटू नये म्हणून हे एक छोटीशी टीप आहे. पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये आणि या पीसला असं डॅप करायचं, म्हणजे रवा छान चिकटून राहतो आणि तळताना सुटत नाही. दोनही बाजूने हे असं करू शकता. आता हे आपल्याला डीप फ्राय करायचं नाहीये, शालो फ्राय करायचंय. शालो फ्राय करण्यासाठी तवा ठेवला, गॅस मोठ्या आचेवर सुरू केला आणि 2 पळीभर तेल गरम करण्यासाठी ठेवलं. आता रवा तेलात सुटू नये म्हणून काय करायचं, तेल छान कडकडीत तापवायचं. एनिवे बोनलेस चिकन शिजवताना ना किंवा कुठलाही हाय प्रोटीन पदार्थ शिजवताना तो लो हीटवर कधीच करायचा नाही. काय होतं, लो हीटवर तळत बसला ना त्यातलं जे छान असं मॉइश्चर असतं, पाण्याचा अंश असतो, तो पूर्ण निघून जातो आणि मग तो खूप असा रबरासारखा आणि चिवी होतो. ते टाळण्यासाठी हा चिकन रवा फ्राय पण आपण मोठ्या आचेवरच तळणार आहोत. तर तेल कडकडीत तापलंय. पहिली बॅच तव्याच्या बाजूला सोडायची, कारण तव्याची कड खूप गरम नसते झालेली. आणि जो शेवटचा पीस असेल तो मध्यभागी ठेवायचा आणि जरा जाड असेल तर बरं पडतं. चला आता हे तेलात सोडले की एक 2 ते 3 मिनिटात एक बाजू छान तळून होते. चला हे छान तळून झालंय. आता उलटवूया. वा, कुरकुरीत झालं एकदम, बघू शकाल. आणि तेलामध्ये ना रवा अजिबात तुम्हाला कुठे दिसणार नाही सुटलेला. क्या बात आहे. चला आता खालची बाजू पण व्यवस्थित तळून घ्यायची 2 ते 3 मिनिट. चला आता खालच्या बाजूने पण तळून झालंय, काढूया. बघा हे दोनही बाजूने छान कुरकुरीत दिसतंय. काढूयात. लगोलग खाणार असाल तर ताटात, नाहीतर मग असं जाळीवर. तर याच प्रकारे सगळं शालो फ्राय करून घ्यायचं पीसेस. आणि जो सगळ्यात जाडजूड असेल गुबगुबू तो मध्ये. आता हे चिकन रवा फ्राय याच प्रकारे सगळे तळून घ्यायचे. रव्याने कोट केलेलं चिकन आहे ना, एका प्लॅस्टिकच्या किंवा झिपलॉक बॅगेत भरून डीप फ्रीजरला ठेवू शकता. आणि जेव्हा हवंय तेव्हा 1.5 तास बाहेर काढून रूम टेम्परेचरला घेऊन ते फ्राय केले तरी चालतील. किंवा कोट केलेले पीसेस फ्रीजमध्ये रेग्युलर जो सी फूडचा सेक्शन असतो, नॉनव्हेजचा सेक्शन, तिथे ठेवलं तरी 3-4 दिवस छान टिकतं. जेव्हा हवं तेव्हा काढून फक्त फ्राय करायचं. वा वा वा, हे बघा चिकन बघा, आतमध्ये असं मस्त रसरशीत आहे. कुठेच असं आहे ना हे नाही वाटत आहे. कडक झालंय, डेन्स झालंय, रबरासारखं झालंय. छान त्याचा रस ज्यूस आहे तसा आहे. आणि मुख्य म्हणजे शिजलंय. हे बघा, वा वा वा. मस्त आला. थँक्स मधुरा. आहे की नाही मस्त, एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम रसरशीत होतात. हे असेच खाऊ शकता किंवा मेयोनीज, चिली सॉस वगैरे वगैरे तुम्हाला जे आवडेल ते. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.